नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनातर्फे आपल्या तरुणांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. कालच त्याचा जी.आर. पास झालेला आहे. ती म्हणजे लाडका भाऊ योजना आपल्या महाराष्ट्रासाठी युवा प्रशिक्षण योजना ह्याला म्हणलं जातं. तर त्याच्यामध्ये काय केलं गेलं आहे की आपल्या तरुणांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे आजची परिस्थिती काय आहे. आपला जो तरुण आहे तो आज घरी बसून आहे, कारण बाहेर मार्केटमध्ये जॉबच अवेलेबल नाही. त्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून एक हे छोटासा प्रयत्न आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये प्रत्येकालाच 10,000 रुपये मिळणार का? बरं, मिळणार तर त्यासाठी काही अटी आहेत. मग 10,000 मिळणार का? किती रुपये मिळणार? मग प्रत्येक महिन्याला मिळणार का? कसं होणार? मग त्यासाठी पात्र कोण असेल, त्याचा अर्ज कसा करायचा, त्याचे कागदपत्रे काय लागतील, हे सगळ्या गोष्टीबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी लगेच तुम्हाला व्हिडिओ बनवून देत असतो. आणि जसं मी व्हिडिओ टाकतो तसं तुमच्यापर्यंत लवकर पोहोचण्यासाठी जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा. चला आता आपण ह्याच्यावरती बोलूया. आपण डायरेक्ट जी.आर. वरती जाऊया. जी.आर. पाहूया. हा बघा, हे जी.आर. हा जी.आर. आहे काल पास झालेला हा जी.आर. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याच्यासाठी काल अंमलबजावणीची जी काही मान्यता आहे ती देण्यात आलेली आहे. मी तुम्हाला थोडक्यात यामध्ये सांगतो की ही योजना काय असणार आहे. जे आपले काही राज्यातले युवक वर्ग आहे ज्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे. कारण काय होतं, दरवर्षी आपल्या राज्यातून खूप सारे युवक पास होऊन बाहेर पडतात, पण त्यांना नोकरीच लागत नाही. मग विशेषतः त्याच्यामध्ये कोण असतं? 12वी पासवाले असतात, विविध ट्रेड मधले, ITI म्हणा, पदवीधारक सुद्धा, पदव्युत्तर सुद्धा ह्याच्यामध्ये समाविष्ट असतो. मग त्यांना रोजगाराची एक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून हा एक प्रयत्न आहे. तर तुम्हाला आता ह्याच्यामध्ये मी सगळ्यात मोठी गोष्ट मी तुम्हाला जी सांगितली की याच्यामध्ये नेमकं ह्या कार्य प्रशिक्षणामध्ये तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे. बघा, पहिली गोष्ट अर्ज कसा करायचा आहे. आता या उपक्रमांतर्गत या योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. योजनेचं कामकाज उदाहरणतः उमेदवाराची जी काही नोंदणी आहे, आस्थापनांची नोंदणी आहे, कार्य प्रशिक्षण व्यवसायाची नोंदणी आहे, या सगळ्यांचं ही काही गोष्टी असणार आहेत. ह्यासाठी योजनेसाठी जी तुम्हाला आहे ही ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आता ऑनलाईन पद्धतीने जे काही फॉर्म भरल असेल तुम्हाला, त्यावेळेस फॉर्मची येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार तुम्हाला नक्की फॉर्म कसा भरायचा आहे. पुढची गोष्ट काय, आता जे काही आपले 12वी वाले आहेत मित्र, ITI वाले आहेत, पदविकावाले आहेत, पदवी किंवा पदव्युत्तर जे काही शैक्षणिक पात्रता धारण करणारे आहेत, जे काही रोजगारासाठी इच्छुक आहेत, त्यांना ऑनलाईन नोंदणी करायची आहे. आता तुम्ही म्हणाल की ऑनलाईन आम्ही नोंदणी करतो पण आम्हाला जॉबच कुठे लागणार आहे हेच माहित नाही. तर तुम्हाला मी सांगतो जॉब कुठे लागणार आहे. तुम्हाला जॉब लागणार आहे, तुम्हाला स्टार्टअप जे असतात आपले, छोट्या कंपन्या, मोठ्या कंपन्या, याच्यामध्ये तुम्हाला जॉब लागणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट एक तुम्हाला जे सांगतो, एक लक्षात घ्या की याच्यामध्ये पात्रता काय आहे. कारण जर तुम्ही पात्रच नसाल तर त्याचा काही फायदा होणार नाही. तर तुम्ही पात्रता लक्षात घ्या आणि नीट व्हिडिओला एंड पर्यंत बघा. उमेदवाराचं किमान वय 18 याच्यामध्ये पाहिजे आणि जास्तीत जास्त 35 वर्ष पाहिजे. मी काय बोललो, उमेदवाराचं जी काही कमीत कमी वय आहे हे 18 पाहिजे आणि जास्तीत जास्त 35 वर्ष आहे. 35 वर्षाचा हा युवक मानला जात नाही. तर उमेदवाराची जी दुसरी अट आहे, आता उमेदवाराची दुसरी काय अट आहे, त्याची शैक्षणिक पात्रता कमीत कमी 12वी पास पाहिजे, ITI पाहिजे, पदविका पास झालेला पाहिजे किंवा पदव्युत्तर असावा, अशी त्यांची अट आहे. पण जर एखादा आपला बंधू किंवा मित्र, जो युवक आता त्याचं काहीतरी शिक्षण चालू आहे, मग तो म्हणेन मला पण या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, तर तो घेऊ शकणार नाही. यांनी सरळ सांगितलंय ज्याचं शिक्षण चालू आहे त्याला याचा लाभ घेता येणार नाही. तिसरं म्हणजे हा उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे. महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना हे योजनाचा लाभ घेता येणार नाही. चौथं पॉइंट, उमेदवाराची आधार नोंदणी केली गेलेली असावी. पाचवी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे उमेदवाराचं बँक खातं जे आहे त्याला आधार लिंक पाहिजे. कारण काय होतं, आजकाल सगळीकडेच इम्पॉर्टंट वाढलंय की बँकला आपलं जे आधार कार्ड आहे हे लिंक असलंच पाहिजे. आता 6वा मुद्दा असा आहे आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की उमेदवारांचे काय आपलं कौशल्य किंवा रोजगार जे आहे याच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. आता जसं आधार क्रमांक आहे तसं जेव्हा ऑनलाईन तुम्ही फॉर्म भराल त्यावेळेस तुम्हाला एक नोंदणी क्रमांक मिळाला जाईल. तर तो नोंदणी क्रमांक तुमच्याकडे असला गेला पाहिजे, तरच तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
आता हे बघा, पुढची गोष्ट तुम्हाला मी गोष्ट सांगतो. आता एक सगळ्यात महत्वाची काय गोष्ट आहे हे तुम्हाला सांगतो, की हा जो कार्यकाल आहे किंवा हे जे तुम्हाला जॉब देण्यात येणार आहेत त्याचा कालावधी किती, की हे 1 वर्ष चालणार की 2 महिने का 2 वर्ष. तर इथे त्यांनी सरळ सांगितलं आहे की सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिने असेल. म्हणजे हे प्रशिक्षण किंवा ही जी योजना आहे तुमच्यासाठी 6 महिन्यासाठी ठरणार आहे आणि या सदरच्या 6 महिन्यात उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्या वेतन देण्यात येणार आहे. आता ते वेतन किती आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे, कारण ते खूप महत्वाचं आहे. वेतन जर तुम्हाला माहित असेल तरच पुढच्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत. आता हे जे काही प्रशिक्षण तुम्ही पूर्ण केलं तर त्या प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट सुद्धा देण्यात येणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं गोष्ट आहे. आता पुढची गोष्ट तुम्हाला सांगतो, की हे जे काही कार्यप्रशिक्षण आहे याच्यामध्ये शासनामार्फत किती विद्या वेतन दिले जाणार आहे. आता तुम्ही म्हणाल की मी 12वी झालो मग मला 10,000 मिळेल का, मी पदव्युत्तर झालो मग मला 10,000 मिळणार का, बरं माझं ITI झालंय मग मला 10,000 मिळणार का. नाही, प्रत्येकासाठी काही वेतन आखलं गेलेलं आहे. त्यानुसार मी आता तुम्हाला सांगत आहे की कोणाला किती वेतन मिळणार आहे, त्याचं काय आहे हे सगळं तुम्हाला आता मी सांगत आहे. तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही अटी काय आहेत, त्याची पात्रता काय आहे, तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे, हे सगळं तुम्हाला सांगितलं. आता शेवटचं मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला किती वेतन मिळणार आहे आणि त्याचं काय असणार आहे तुमच्यासाठी. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर हे बघा, 12वी पास जे आपला भाऊ आहे तर त्याला प्रत्येक महिन्याला 6,000 रुपये मिळणार आहेत आणि हे 6,000 रुपये त्याला पुढच्या 6 महिन्यापर्यंत मिळणार आहेत. म्हणजे जसं योजना चालू होईल तिथून पुढे 6 महिने. आपला जो ITI वाला मित्र आहे, पदवीवाला मित्र आहे, त्याला 8,000 रुपये महिना असं 6 महिने दिला जाईल. आणि जो आपला पदवीधर आहे किंवा पदव्युत्तर आहे त्याला 10,000 रुपये महिना असं मिळून 6 महिने त्याच्यासाठी आपले काही वेतन आहे ते देण्यात येणार आहे. आता हे जे वेतन आहे, दरमहा जे वेतन आहे हे शासनाकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. ते जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, जे काही सुट्टीच्या बाबतीत आहे की ज्या वेळेस तुम्हाला वेतन दिलं जाईल त्यामध्ये जाहीर केलेली सुट्टी याचा अंतर्भाव राहील. म्हणजे जाहीरची सुट्टी केलेली आहे त्याच्या सुट्टीनुसार तुम्ही जर जास्त घेतलं तर त्यातनं पैसे पण काढू म्हणजे त्यातनं पण पैसे काढू शकाल. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि अट म्हणजे असं आहे की या योजनेअंतर्गत प्रशिक्षणात जी काही महिन्यातनं 10 दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर राहिला तर त्याला त्याचे पैसे मिळणार नाहीत. हे लक्षात घ्या, महत्वाची अट आहे. जर तुम्ही त्या योजनेमध्ये काम करत असाल, तुम्हाला योजनेमध्ये लागलं, तुम्हाला एक जॉब लागला, तर त्या जॉबमध्ये जर समजा तुम्ही जास्तीत जास्त महिन्यातनं 10 दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस जर गैरहजर राहिले तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळणार नाही. सगळ्यात महत्वाची तुम्हाला मी आता गोष्ट सांगितलेली आहे. या योजनेचा दर 2 वर्षांनी आढावा पण घेतला जाणार आहे, ते सुधारण्याकरिता. हे गव्हर्नमेंटचं काम आहे. पण मी काही तुम्हाला जे काही महत्वाच्या गोष्टी होत्या, अटी होत्या त्या सांगितल्या. किती वेतन भेटणार, कोणाला भेटणार हे सांगितलं, अर्ज कसा करायचा हे सांगितलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओवरती कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जो दिसतो तुम्हाला घंटी ते दाबून ठेवा, कारण मी जसं व्हिडिओ अपलोड करतो तसं तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जाईल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.